वंदितो तुला गजवदना सुरेश्वरा वंदितो तुला गजवदना सुरेश्वरा. नमस्कार. साम टीव्हीच्या बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. गणपती बुद्धीची देवता आणि या देवतेकडनं खरं तर आपण खूप काही शिकत असतो. कारण कार्यक्रमाची सुरुवातच, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात, मग तो घरातला असू दे, सार्वजनिक स्वरूपाचा कार्यक्रम असू दे किंवा कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं काम असू दे, गणपतीच्या पूजनानंच त्याची सुरुवात होते. आणि आज गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात गणपती आलेले आहेत, ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो. आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्या साम टी व्हीमध्ये सुद्धा आज गणरायाचं आगमन झालेलं आहे, सकाळीच वाजत गाजत. आणि आत्ता प्रतिष्ठापना आम्ही केली आहे आणि ही प्रतिष्ठापना गणरायाची करण्यासाठी माझी काही मित्रमंडळी ह्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची मी तुमच्याशी ओळख करून देतो. माझ्यासोबत आहे प्रथमेश लघाटे, सारेगमपचा लिटिल चॅम्पचा तो खूप चांगल्या पद्धतीचा स्पर्धक होता, आपण सगळ्यांनीच बघितलं. आणि आमच्या कोकणवासियांचं तर अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आहे. मोदक नावाचं पण एक टोपण नाव पडलेलं आहे तर तो आपल्यासोबत आहे. गौरांग आगाशे आपल्यासोबत आहे. त्याच्यानंतर शमिका भिडे आहे, शमिकासुद्धा सारेगमपमध्ये होती. त्याच्यानंतर अभिजित भट आपल्याकडे आहे, जो खूप चांगला गायक आहे. उदरज सावंत माझ्यासोबत आहेत, जे खूप चांगल्या पद्धतीचे संगीत संयोजक आहेत असं आपल्याला म्हणत देखील आहे. ध्वनी संयोजक आहेत. त्याच्यानंतर अजिंक्य पोंक्षे आपल्यासोबत आहे, हाही गायक आहे मित्र आपला. आणि आपल्यासोबत गीतकार आहेत संदीप पाटील. मी या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. गणपतीची प्रतिष्ठापना आपण केलेली आहे आणि आता यांच्याबरोबर खूप छान गप्पा मारायच्या आहेत. आणखीन एक कॉमन गोष्ट या सगळ्यांकडे आहे, ती म्हणजे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छासुद्धा आपण देणार आहोत. ते काय आहे ते थोडंसं सिक्रेट आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा मी गौरांग आगशेला विचारेन की गौरांग, गणपती हा उत्सव आपण सगळे कोकणातले आहोत, तो कशा पद्धतीनं तुमच्याकडे कशा पद्धतीनं साजरा होतो? गणपती उत्सव आपल्याकडे जसं काय पारंपरिक पद्धतीने आपण सुरुवात करू, गणपतीची प्रतिष्ठापना करतो, गणपती वाजत गाजत आपण आणतो घरामध्ये, त्याचं सगळं सजावट करतो, महिरप करतो. पण यावर्षी माझा गणपती मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तो म्हणजे आमचा एक अल्बम मी करतो आहे, पावला गणराजा. त्याच्या माध्यमातून मी हा गणपती यावर्षीचा साजरा करतो आहे आणि त्यात मला खूप आनंद होतो आहे की गणपतीची 21 गाणी मी ह्या अल्बममध्ये करतो आहे आणि त्यामध्ये आम्ही अनेक कलाकार आत्ता जे आहोत ते सगळे सहभागी होते त्याच्यामध्ये. प्रथमेश आहे, शमिका आहे, अभिजित आहे आणि अशा प्रकारे मी यावर्षी एक वेगळ्या प्रकारे माझा गणपती साजरा करतो, याचा मला आनंद होतो आहे. शमिका, तुझ्याकडे काय पद्धत आहे गणपती साजरा करण्याची? कारण कोकणात तर एकतर घरोघरी गणपती येतो, सार्वजनिक गणपती तर असतातच, पण घरोघरीची पद्धत आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? आणि आमच्याकडे 5 दिवसाचा गौरी गणपती दरवर्षी साजरा होतोच आणि खूप उत्साहात साजरा होतो. कारण त्यानिमित्ताने आम्ही जे बाहेर आमच्या घरात 5 मुली, त्यामुळे आम्ही जे पुण्यात, एक मुंबईत, तर त्यानिमित्ताने सगळे घरचे एकत्र येतात आणि गणपतीच्या आरत्या, पूजा, असं सगळं, रांगोळी काढणे, हे सगळे आम्ही खूप एन्जॉय करतो. कारण वर्षभर तर काही ना काहीतरी चालू असतं, पण गणपतीच्या निमित्ताने एक मनोभावे त्याची सेवा करणे आणि ते 5 दिवस पूर्णपणे गणपतीत रमून जाणे, असं एक वातावरण घरी असतं आमच्या. वा. अभिजित हा सुद्धा गायक आहे. अभिजित, तुझ्याकडे कशी पद्धत आहे? तुम्ही कसा गणपतीचा उत्सव साजरा करता? आमचा गणपती माझ्या मूळ गावी आडिवऱ्याला असतो. तिथे कसं म्हणजे एकदम गावात असल्यामुळे तिथे सारवलेल्या म्हणजे जमीन सारवणं, गणपती येण्याच्या आधी रांगोळ्या घालणं, आरास करणं, म्हणजे नैसर्गिक पानं फुलं याने आरास करणं आणि गणपती वाजत गाजत आणणं, मोदक करणं सगळ्यांनी एकत्र मिळून, त्याच्यानंतर गाणी म्हणणं, आरत्या म्हणणं एकत्र, अशा पद्धतीने आमच्याकडे गणपती साजरा केला जातो. वा. उदय, रत्नागिरीमधला गणेशोत्सव हा एक खास गोष्ट दरवर्षी असते. मिरवणुका म्हणजे गणपतीच्या आगमनाची असेल किंवा विसर्जनाची असेल, ते सुद्धा फार मोठं आपल्याकडचं एक वैशिष्ट्य आहे. मिऱ्या वगैरे हा जो भाग आहे रत्नागिरीतल्या, जिथे तो आहेस, तर तिथे कशी पद्धत आहे आणि तुम्ही कसं साजरा करता गणपती? गणपतीची आगमन मिरवणूक, आणखीन सजावट केलेली असतेच, गणपतीचं स्थापना होते
माझ्या व्यवसायाचं गणित आणि गणेशोत्सव ह्याचं काहीतरी एक सांगड आहे म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा माझं मेंटेनन्सचा एक व्यवसाय करायचो मी, त्यावेळेस 7 दिवस खूप काम करायचं त्याच्या आधी, आणि नंतर मग गावी येऊन फक्त गणपतीची गाणी लावून लोकांना तसा त्रासही द्यायचा थोडक्यात म्हणजे. आणि अनुषंगाने तो माझा पुढे येऊन व्यवसाय झाला. विधाता म्युझिकच्या या माध्यमातून माझ्या स्टुडिओमध्ये याचं गव्हर्नरने जे आता म्हटलं की रेकॉर्डिंग पण झालं आहे, त्याने पण माझा ह्या गणपती उत्सवामध्ये एक चांगला सहभाग आहे असं मला वाटतं. आणि छान चालू असतं सगळं. अजिंक्य, तू सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचा गायक आहेस. गणपतीची गाणी म्हणजे आता सगळ्यांनी ऑलमोस्ट आपण सगळ्यांना विचारत नाही एवढ्यासाठीच की गणपती येणार आणि बसणार, आपण मोदक खाणार, हे तर आहेच. मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की गणपतीचं गाणं, इतर गाणी आणि गणपतीचं गाणं याच्यामध्ये काय फरक वाटतो ते जेव्हा गाणं येतं गाण्यासाठी आपल्याकडे? हां, आणि त्याचं मी उत्तर देईनच, पण त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये अजून एक मला पॉईंट ॲड करावासा वाटतो, तो म्हणजे की कोकणामध्ये गणेशोत्सवात प्रामुख्याने म्हणजे आमच्या गावची भजनं घरोघरी होणारी, की तिथले जे म्हणजे तो जो माहोल आहे सगळा, त्याच्यातनंच पुढे आम्ही सगळेच जे गाण्याची पुढे आवड निर्माण झाली. तर तो एक महत्त्वाचा त्याच्यात भाग आहे की घरोघरी होणारी भजनं. आणि म्हणजे आम्हाला गणपतीचं गाणं म्हटल्यानंतर आम्हाला ते आमच्या इथे होणारी भजन किंवा ह्याच्यामधनं जी परंपरा आहे की भक्तिभाव किंवा तो जो माहोल बनतो तिथे, हां, तर म्हणजे गणपतीचं गाणं वेगळं म्हटल्यानंतर आम्हाला तेच येतं. हां, मनामध्ये तेच येतं. तर दीप, तुम्ही काय सांगाल? मी गीतकार आहात, त्याच्यामुळे शब्द सुचणं आणि त्यातूनही आत्ता तुम्ही गणपतीची गाणी लिहिली आहेत, त्याच्यामुळे इतर गाणी लिहिणं किंवा एखादं लव्ह सॉन्ग लिहिणं किंवा कॉमन एखादं गाणं लिहिणं आणि गणपतीची गाणी लिहिणं. गणपतीचं गाणं लिहिताना खरं तर म्हणजे आपला आध्यात्मिक भाव हा तर आहेच, आणि त्या व्यतिरिक्त बुद्धीची देवता असल्यामुळे मी तर म्हणतो की त्याच देवतेकडून मिळालेलं दान आपण थोडंसं लोकांमध्ये वाटतोय असं आपण म्हणू शकतो खरं तर. आणि गणेशोत्सव मला मुद्दाम सांगायला आवडेल की जसं तुम्ही सर्वांना विचारलं, माझ्या आजोळी मी लहानपणापासून गणेशोत्सव साजरा करत आलेलो आहे. आणि माझ्या आजोळी म्हणजे माझा आजोळ आहे वसई तालुक्यामध्ये, शिरवली नावाचं गाव आहे, आणि तिथे 180 वर्षाची संगीत भजनाची परंपरा आहे. आणि जो शंकर पार्वती ज्याला म्हणतो की सारीपाट खेळत होते, ती प्रथा अजूनही तिथे चालू आहे. आणि गणपतीचे 7ही दिवस म्हणजे तिथे 7 दिवसांचा गणपती होतो, 7ही दिवस तिथे रात्रभर सारीपाट खेळला जातो. आणि त्याची गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये एक नियम असा आहे की तुमची सोंगटी नरकात पडली, आणि जर नरकात पडली असेल तर ज्याची सोंगटी नरकात पडलेली आहे त्याला 7 वेळा आंघोळ करावी लागते. 7 वेळा अंग सुकवून पुन्हा 7 वेळा आंघोळ करायची. असे मजेशीर आहेत. त्याच्यानंतर काही तिकडे आदिवासी समाज आहे, कुणबी समाज आहे, तर त्यांचे गौरीचा नाच, ढोलाचे नाच, असं म्हणजे 7 दिवस अगदी बाकीचं तुम्हाला काही लक्षात राहतच नाही. फक्त गणपती 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 एवढंच वातावरण असतं आणि एकदम भारावलेलं असतं एकदम. प्रथमेश, तूच राहिलाच आता, म्हणजे सगळ्यांना विचारून झालं. कसा साजरा होतो मागजनमध्ये गणपती? आणि तू असतो ना धामापूर, आय थिंक आरवली. कसा साजरा होतो त्या ठिकाणी? आणि आता गावात साजरा करतोस का मुंबईतच असतो गणपती? माझ्यासाठी गणेशोत्सव हा फार स्पेशल असतो, कारण घरीच गणपतींचा कारखाना आहे. अच्छा. खूप जुन्या काळापासून म्हणजे पणजोमांपासून आहे. त्यामुळे आता वाढत वाढत त्याचा व्याप वाढत जाऊन जवळपास 1100 मूर्ती आता असतात. तर त्यामुळे बाप्पा कायमस्वरूपी माझ्या घरी असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि अजिंक्य मगाशी म्हणाल तसं, कारण आम्ही एकाच गावातले आहोत. तर त्यामुळे आमच्या इथली होणारी भजनं, माझ्या घरी बेसिकली गेली 87 वर्ष अखंड गुरुवार भजन परंपरा चालू आहे. म्हणजे अजून एकही गुरुवार असा नाही आहे की तो चुकला आहे. अखंडपणे दर गुरुवारी भजन अजूनही चालू आहे. तर त्यातनं आम्हाला हा एक सांगीतिक वारसा मिळाला. आणि गणपतीत होणारी भजनं हा एक आमच्यासाठी आवडीचा किंवा उत्साहाचा विषय असतो. दरवर्षी गणपती कधी येतात, ते 5 दिवस कधी येत आहेत, आणि आम्ही भजनाला कुठे जातो आहे, आम्हाला गणपती सेवा कशी करायला मिळेल अशी खूप एक उत्सुकता असते. आणि त्याचबरोबर घरी गणपतीचा कारखाना असल्यामुळे ते रंगकाम, त्याची शेवटचे 8 दिवस राहिले, 4 दिवस राहिले की त्याची लगबग सुरू होते. रात्रीची जागरणं हे तर अगदी फार कॉमन आहे. पण आत्तापर्यंतचा माझा अनुभव, माझ्या आठवणीत
ही म्हणजे रंगकामासाठी आम्ही बाप्पाच्या रंगकामासाठी जी काही जागरणं करतो त्याचा कधीच त्रास होत नाही. कारण माझ्या मते तरी ती एक बाप्पाची सेवा असते, तर त्यामुळे तोच ती सेवा व्यवस्थित करून घेतो आणि त्याचा कुठेही त्रास होत नाही. आणि म्हणूनच माझ्यासाठी हा स्पेशल असतो गणेशोत्सव. कारण गणपतीचे 5 दिवस झाले, सगळे गणपती बाप्पा आपापल्या घरी गेले की परत दसऱ्याला आम्ही गणपतीचा मुहूर्त करतो, म्हणजे परत गणपतीचं काम सुरू होतं. त्यामुळे एक महिनाभराचीच गॅप पडते की बाप्पा आमच्या घरी नसतो. दसऱ्यापासून परत सुरू होतं. आता आपण सगळेच म्हणजे कोकण, गणपती आणि पाऊस असं एक वेगळं कॉम्बिनेशन आपल्याला कोकणात खूप चांगल्या पद्धतीचं बघायला मिळतं या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळामध्ये. आणि आत्ताचा जो अल्बम तू उल्लेख केलास, मी ऐकला आहे अल्बम, खूप छान गाणी आहेत आणि त्याच्यामध्ये शमिकाचं एक गाणं आहे, तर श्रावण असं काहीतरी त्याचं, अच्छा, श्रावण सरींचा सांगावा आला, अशा पद्धतीचं गाणं आपण ऐकूया. कारण ऐकायचं आहे मुळात गाणं, ते मला खूप आवडलेलं गाणं आहे. 21 गाणी आहेत या अल्बममध्ये आणि त्या 21च्या 21 गाणी अप्रतिम सुंदर आहेत. त्यातली गाणी आपल्याला ऐकायची आहेत. पण पहिलं शमिकापासून आपण सुरुवात करूया, कारण श्रावणाचा उल्लेख आहे. माझ्या आठवणीत या अल्बमचं पहिलं गाणं माझंच रेकॉर्ड झालंय, त्यामुळे त्याचाही एक वेगळा आनंद आहे. हो, ओके, म्हणजे मुहूर्त म्हणून गाणं पहिलं. हां हां, क्या बात आहे, ऐकूया. हो, नक्की. श्रावण सरीचा सांगावा आला, बाळ गौरीचा आला ग आला. श्रावण सरीचा सांगावा आला, बाळ गौरीचा आला ग आला. दृष्ट नका कुणी लावू ग त्याला, मोदक लाडू द्या नैवेद्याला. आला गणराया आज माझ्या अंगणी सयानो, चला पंचारती घेऊ स्वागताला. आला गणराया आज माझ्या अंगणी सयानो, चला पंचारती घेऊ स्वागताला. वंदितो तुला गजपदना सुरेश्वरा, वंदितो तुला गजपदना सुरेश्वरा. पावला गणराजा ह्याची थॉट कुठे होता, म्हणजे अशा पद्धतीचा एखादा आपण अल्बम करावा किंवा अशा पद्धतीची गाणी आणि दुसरा पर्टिक्युलरली गणपतीच्या वर आधारित असणारी सगळी गाणी, तर तो विचार कुठून आला, मी तुला सुचला की दुसरा कोणी सुचवलं? ॲक्च्युली असं झालं होतं की गेल्या वर्षी म्हणजे गेल्या गणपतीमध्ये असं एक डोक्यात आलं होतं की स्वतः मी एक छोटा संगीत संयोजक आहे. म्हणजे सध्या माझं प्रोफेशन, माझं दुकान आहे किराणा मालाचं, त्यामुळे ते आता ते कमी झालं. म्हणजे मी आता काही संगीत देत नाही, पण जेव्हा द्यायचो तेव्हा बघितलं होतं की संगीत संयोजक जो माणूस असतो, तर तो एखाद्याचं गाणं म्हणजे एखादा गीतकार जेव्हा गाणं देतो तेव्हा ते गाणं इतकं छान असतं, तो त्याच्यासाठी संगीत संयोजक पण खूप कष्ट करतो. मग तो रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक करतो, एखाद्या गायकाला बुक करतो, रेकॉर्डिस्ट खूप चांगल्या पद्धतीचे टेक घेतो. पण ॲक्च्युली जेव्हा ते गाणं जेव्हा लोकांपर्यंत येतं, ते रिलीज होतं गाणं, तर तेव्हा फक्त कोण दिसतो, तर त्याच्यात एक चांगला घेतलेला असतो तो गायक दिसतो आणि बाकीच्यांची नावं एक जस्ट कुठेतरी छोटासा उल्लेख केलेला असतो. पण मला असं खूप वाईट वाटलं की अरे आपण लोक एवढे कष्ट करतो, मग संगीत संयोजक असेल, तो गीतकार एवढं छान त्याला चाल लावतो, तो लिहितो गाणं, संगीतकार असतो, तर ह्या लोकांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि मला वाटतं की ते खरंच नाही मिळत, तेवढं त्या प्रमाणात मिळत नाही. तर त्यासाठी म्हटलं आपण एक काहीतरी नवीन एक कन्सेप्ट आणूया आणि त्याची सुरुवात म्हणून मी गेल्या वर्षीपासनं असं मनात ठेवलं की आपण ह्या सगळ्या कोकणातल्या कलाकारांना एकत्र करूया, जे वेगळ्या वेगळ्या प्रकारची गीतं करतात, संगीतकार आहेत, चांगले संगीत संयोजक आहेत, तर त्यांना घेऊन आपण एक अल्बम करूया तयार गणपतीच्या गाण्यांचा. आणि त्याच्यातनं मग ती ही कन्सेप्ट जन्माला आली की मग त्याचं नाव काय, तर मग मला असं सुचलं की एक पावला गणराजा अशा प्रकारे आपण त्याचं एक नाव ठेवूया. आणि करत गेलो, होत गेली गाणी, लोकांनी, कलाकारांनी खूप सहकार्य दाखवलं सगळ्यामध्ये आणि आज 21 गाण्यांचा माझा अल्बम तयार आहे. आणि ही कन्सेप्ट मात्र मी जास्त मांडतो याच्यातनं की जे बॅकएंडला काम करतात जी सगळी लोकं, तर त्यांना एक चांगलाच व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे, असा एक छोटासा प्रयत्न आहे. बघायचं लोकांना कितपत आवडतंय, सगळेजण काय रिस्पॉन्स देत आहेत. आणि त्या पद्धतीने मी अजून एक पण काम केलं आहे की सध्याचं जग असं आहे की नुसती CD आणून चालत नाही मार्केटला. आज कोणी CD प्लेअर तसा फारसा म्हणाल तर यूज करत नाहीत. प्रत्येकजण पेन ड्राईव्ह किंवा नेटवर त्याचं खूप उपलब्धता असते.
तर मी विधाता म्युझिक RTN.com अशा नावाची एक साईट तयार केली आहे आणि त्याच्यावर आपण ह्या सगळ्या 21 गाण्यांची लिंक दिली आहे की जी लोकांसाठी फुकट आहे, म्हणजे मोबदला कुठल्याही प्रकारचा लोकांनी न देता ती डाउनलोड करू शकतो आपण. आणि असं एक ठेवलं की ओपन फॉर ऑल हा असा प्लॅटफॉर्म आहे विधाता म्युझिकचा की कुठलाही महाराष्ट्रातला कलाकार जो एक चांगलं गाणं लिहितो, जो एक चांगला संगीतकार आहे, चांगला वादक आहे, पण त्याची ओळख नाही लोकांना, त्याने खूप चांगलं काम केलं आहे, तो आपली माहिती सर्व प्रकारे त्या साईटवर देऊ शकतो. आपले फोटो देऊ शकतो, दररोज काहीतरी त्याने नवीन केलं तर ते देऊ शकतो आपण त्याच्यावर. तर असं हे सगळं आणण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ आम्ही 120 कलाकार ह्याच्यामध्ये आहोत की आम्ही हे सगळं करतोय. पण आता म्हणजे समजा आता मी गायक आहे किंवा मी संगीतकार आणि मला त्या वेबसाईटवरती माझी माहिती टाकायची, हो, तर ती मी स्वतः टाकू शकतो की ती तुमच्याकडे? नाही, त्याच्यावर आम्ही असं ठेवलं आहे, जेव्हा आपण कॉन्टॅक्ट अस म्हणून जे आमचं विधाता म्युझिकला एक पेज केलं आहे कॉन्टॅक्ट अस, तर त्याच्यात हा एक पॅरेग्राफ आम्ही ॲड केला आहे की ज्याला कोणाला कुठल्याही कलाकाराला अशी माहिती माझ्यापर्यंत द्यायची आहे, त्यात आमची तिघांची नाव आहेत. म्हणजे आम्ही विधाता म्युझिकतर्फे मी आहे, आमचे उदयराज सावंत आहेत, अभिजित भट आहेत, तर या तिघांना कोणालाही ते कॉन्टॅक्ट करू शकतात. मग आम्ही त्यांना स्वतःहून फोन करून बा तुम्हाला काय द्यायचं आहे, कशा प्रकारे द्यायचं आहे, तर त्याची एकदा आम्ही बघणार की बा नक्की काय मटेरियल आहे. असं पण नाही आलं पाहिजे की त्याचा गैरवापर कुठला झाला नाही पाहिजे. जे चांगलं असेल तेच आपण समोर आणणार आहोत. आणि मग ते जेव्हा तुम्ही आम्हाला द्याल तेव्हा आम्ही ते एकदा बघितलं आणि चांगलं वाटलं तर आम्ही ते लगेच अपलोड करणार साईटवर. असं उदय, गेली अनेक वर्ष रत्नागिरीच्या क्षेत्रात म्युझिक क्षेत्रात काम करतोस आणि गेल्या 15, 20, 25 वर्षातले जे काही बदल रत्नागिरीमध्ये झाले गाण्यांच्या क्षेत्रामध्ये, म्युझिकच्या क्षेत्रामध्ये, त्या सगळ्याचं तू जवळून पाहिलेलं आहेस. पण आज असं वाटतं तुला की विधाता म्युझिकच्या निमित्तानं म्हणा किंवा आपले जे रत्नागिरीतले होणारे कार्यक्रम आहेत त्या निमित्तानं म्हणा की व्यासपीठ निर्माण झालं आहे असं वाटतं आत्ता? हो, खरंच असं वाटतं की माझा रेकॉर्डिंग स्टुडिओ रत्नागिरीमध्ये आहे, परंतु अशा प्रकारचा पहिलंच काम माझ्या स्टुडिओत झालं. आता पूर्वी थोड्याशा छोट्या मोठ्या जाहिरात रेकॉर्ड करा किंवा भजन करा असं, पण अल्बम आणि 21 गाणी आणि एवढ्या मोठ्या कलाकारांना घेऊन बरोबर आज पहिलं रेकॉर्डिंग रत्नागिरीत झालं. खूप चांगल्या प्रमाणात झालंय, चांगलं काम केलंय सर्वांनी. आणि मुख्य उद्देश जो आगाशांचा आहे की तंत्रज्ञ आणि या लोकांना संधी, त्यांचं कुठेतरी नाव यावं, करावं, तर हे खूप चांगल्या प्रमाणे होतंय. पण आत्ता म्हणजे आता तू जसं की तुझा स्टुडिओ मी पाहिला आहे, हो, अत्याधुनिक पद्धतीचा स्टुडिओ तू रत्नागिरीमध्ये उभारलायस. हो, पण जे फील्ड किंवा जे व्यासपीठ आज मुंबईत आहे किंवा ज्या पद्धतीचं काम आज मुंबईमध्ये होतं तशा पद्धतीचं, तेवढ्या लेवलचं, तशा पद्धतीचं काम होईल किंवा तो स्टुडिओ चालेल अशी कुठे भीती नाही वाटली? नाही, आता कसं केलं की आम्ही मुख्य माझा व्यवसाय लाईव्ह साऊंड हा आहे, अनुषंगाने जे काम करायचं आहे तर आपण स्टुडिओ पण चालू केला. तांत्रिकदृष्ट्या आपण तिथे खूप चांगलं इक्विपमेंट आणि अकॉस्टिक मायक्रोफोन्स जे काय त्या दृष्टीने लागतं ते सर्व आहे. परंतु आता काम किती असेल, किती त्यातून आपल्याला रेकॉर्डिंग होतील वगैरे याचा तसा आम्ही विचार केला नाही. उपलब्ध आत्ता आपल्याकडे साधन सामुग्री आहे, तर आपल्याच कोकणातल्या लोकांना घेऊन आपण काहीतरी आणखीन करू. जसं विधाता म्युझिक मार्फत आपण अपलोड करत राहू त्यांची चांगली चांगली कामं, असा उद्देश आहे फक्त. नक्कीच नक्कीच. आणखीन एक सुंदर गाणं याच्यामध्ये आहे, मला वाटतं अभिजित आणि अजिंक्य तुम्ही दोघांनी ते गाणं गायलंय. ते गाणं आपल्याला आत्ता ऐकायचं आहे. पण सुरुवातीला दोघांनाही विचारेन की या गाण्याचं काय असं वैशिष्ट्य किंवा काय असं वेगळेपण तुम्हाला सांगता येईल जे कॉमन तुम्ही दोघांनी एकत्र येऊन गायलंय गाणं, काय सांगशील? तसं सांगायला गेलं तर सुरुवातीला प्रोजेक्टमध्ये एकूण 11 गाणी होती आणि प्रोजेक्टचा कालावधी थोडा लांबल्यामुळे रत्नागिरीतल्या इतर संगीतकारांनाही संधी द्यावी असं, किंवा मग करतोय प्रोजेक्ट तर छान 21 गाण्यांचा करता येईल. आणि एक गंमत याच्यात सांगायची म्हणजे की अभिजित काय मी काय की आम्ही म्हणजे क्लासिकल शिकतो किंवा क्लासिकल बेस अशी गाणी गातो, पण हे गाणं तर खूप वेगळ्याच जॉनरचं आहे की थोडं आपण म्हणतो की वरातीमध्ये की आपण जे नाचतो त्या याचं आहे ते. हां, मिरवणूक, राईट. आणि प्रोजेक्टचा एक उद्देशच असा आहे की 21 गाण्यांमध्ये आता तुम्ही बघायला गेलात तर असा एक म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला गीतप्रकार आढळणार नाही. भक्तिगीत आढळेल, शेतकरी गीत आढळेल, त्याच्यानंतर आत्ता लोप पावत चाललेला गण आहे, गण प्रकार तो आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे नॉर्मली विसर्जन असतं गणपतीचं, तेव्हा थोडी का होईना पण वल्गर गाणी
खूप जोरात वाजवली जातात. तर आमचे मुंबईतले मित्र जे आहेत समीर म्हात्रे, तर त्यांनी आपल्या ज्या मोरया मोरया पार्वतीच्या बाळा अशा एक ज्या आपल्या गावात मिरवणूक करताना ज्या ओळी म्हटल्या जातात, पारंपरिक ओळी म्हटल्या जातात, तर त्याच्यावर आधारित एक डीजेला सूट होईल अशा प्रकारचं गीत आहे. त्याच्यामुळे सर्वसमावेशक गीतप्रकारांचा हा एक छान अल्बम आहे. म्हणजे आत्ताच्या काळातला अनुषंगाने अशा पद्धतीने बरोबर ऐकूया आपण. नक्की. हे सुख करता तू दुःख हरता तू विघ्न विनाशक मोरया. सुख करता तू दुःख हरता तू विघ्न विनाशक मोरया. तुझ्याच चरणी आलो बाप्पा मोरया. हे तुझ्याच चरणी आलो बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आपल्या गप्पांच्या शेवटाकडे आलेलो आहोत, कारण खूप वेळ झाला आणि तुम्हालाही वेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं जायचं असेल. गणेशाचा हा उत्सव आहे आणि या दरवर्षी येतो, पण कधीच असं होत नाही की अरे यार काय दरवर्षी गणपती साजरे करायचे, असं नाही होत. आपल्याला सगळ्यांनाच त्याची उत्सुकता असते, आपण वाट बघत असतो. इव्हन आपण ज्यावेळेला गणपती विसर्जन असतं त्यावेळेला म्हणतो की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, असं ते सगळं वातावरण असतं. खूप छान पद्धतीचं काम तुम्ही या निमित्तानं करता आहात आणि एक रत्नागिरीकर म्हणून मलासुद्धा या सगळ्याचा खूप अभिमान आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर सगळ्यांनाच. आज तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आज गणपतीच्या निमित्तानं साम टी व्हीमध्ये आलात इथे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार वेळेत वेळ काढून तुम्ही आल्याबद्दल आणि सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कार्यक्रमाची समाप्ती आहे आणि तीसुद्धा गोड शब्दांनी व्हावी असं मला वाटतं, कारण निरोप घेण्याची जरी वेळ असली तरीसुद्धा तू निरोप म्हणजे पुढच्या भेटीची सुरुवात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे प्रथमेश तुलाच ही जबाबदारी घ्यायची आहे, कारण याच अल्बममध्ये एक सुंदर गाणं आहे जे प्रथमेशने आपल्या नेहमीच्या सुरेल आवाजामध्ये गायलं आहे. त्यामुळे त्या गाण्यानं त्या शब्दांनी आपण सांगता करूया. गजानना तव आगमनाचा, गजानना तव आगमनाचा, पडघम वाजे उरी बरसू दे तुझ्या कृपेच्या सरी, बरसू दे तुझ्या कृपेच्या सरी. वंदितो तुला गजपदना सुरेश्वरा.